माझी शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर मी सौ सीमा राजेंद्र शिंदे आपले सहर्ष स्वागत करते. इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ 10वा पाण्याविषयी थोडी माहिती. आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. टिंब पाण्याला रंग, वास आणि चव नसते. उत्तर शुद्ध. 2. पाणी टिंब आहे. पारदर्शक. 3. पाण्याला स्वतःचा टिंब नसतो. आकार. 4. बर्फ पाण्याचे टिंब आहे. स्थायूरूप. प्रश्न दुसरा, चूक बरोबर ते सांगा. पाणी पारदर्शक आहे. बरोबर. शुद्ध पाणी निळसर दिसते. चूक. पाणी खूप तापवले की पाण्याचा बर्फ होतो. चूक. पाण्यात साखर विरघळत नाही. चूक. ज्या पदार्थातून पलीकडचे दिसत नाही त्याला पारदर्शक पदार्थ म्हणतात. चूक. वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते. बरोबर. हवेमध्ये बाष्प असते. बरोबर. उतारावरून पाणी वर चढते. चूक. पाण्यात प्रत्येक पदार्थ विरघळतो. चूक. वाफ ही पाण्याची द्रवरूप अवस्था आहे. चूक. प्रश्न तिसरा, योग्य शब्दाखाली रेघ ओढा. 1. सांडलेल्या पिठाला पाण्याला स्वतःचा आकार नसतो. योग्य शब्द आहे पाण्याला. त्याच्या खाली रेघ ओढा. पाणी खूप थंड केले की त्याचा वाफ बर्फ होतो. उत्तर आहे त्याचा बर्फ होतो. घरातील फ्रीजमध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो. योग्य शब्द आहे थोड्या. पाण्यात मीठ, साखर घातल्यावर पाणी खारट लागते. योग्य शब्द आहे मीठ. प्रश्न चौथा, 1 किंवा 2 शब्दात उत्तरे लिहा. ज्यातून पलीकडचे दिसते अशा पदार्थाला काय म्हणतात? पारदर्शक. पाणी कधी उकळू लागते? उत्तर उष्णता दिल्यावर. पाण्याचा बर्फ कधी होतो? उत्तर गोठल्यावर. वाफ थंड झाली की कोणत्या अवस्थेत जाते? उत्तर द्रवरूप अवस्था. आपण रोज पाणी वापरतो ती पाण्याची कोणती अवस्था आहे? उत्तर द्रवरूप अवस्था. मोठ्या प्रमाणात बर्फ कोठे तयार होतो? उत्तर कारखान्यात. गोठलेल्या खोबरेल तेलाची अवस्था कोणती? उत्तर स्थायूरूप अवस्था. पुढील प्रश्न, का ते सांगा. कारणे द्या. 1. पाण्यात खिळा पडलेला आपल्याला दिसतो. उत्तर पाणी पारदर्शक असते. त्यात पडलेला खिळा त्यामुळे आपल्याला सहज दिसतो. 2.
पाण्यात साखर घालून पाणी ढवळले की साखर दिसेनाशी होते. उत्तर: साखर पाण्यात पूर्णपणे विरघळते. त्यामुळे साखर पाण्यात घालून ढवळल्यावर ती दिसेनाशी होते. पुढील प्रश्न. जरा डोके चालवा. पावसाळ्यात बिस्किटे का सादळतात? उत्तर: सादळणे म्हणजे मऊ पडणे. पावसाळ्यात हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते. बिस्किटे हे बाष्प शोषून घेतात व त्यामुळे ती सादळतात. दुसरा प्रश्न. पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचे स्फटिक टाकले तर पाण्याला रंग का येतो? उत्तर: पोटॅशियम परमॅंगनेटचे जांभळ्या रंगाचे स्फटिक पाण्यात विरघळतात. त्यामुळे पाण्याला रंग येतो. प्रश्न तिसरा. पाण्यामध्ये गूळ टाकून चमच्याने ते ढवळले तर पाणी गोड का लागते? उत्तर: गूळ पाण्यात विरघळतो. त्याची गोड चव पाण्याला येते. म्हणून गूळ टाकून ढवळलेले पाणी गोड लागते. प्रश्न चौथा. हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ साठलेला असतो. त्याचे कारण काय असेल? उत्तर: हिमालय पर्वताची शिखरे खूप उंचावर आहेत. तेथे खूप थंड हवा असते. त्यामुळे पाणी द्रवरूप अवस्थेत न राहता स्थायूरूप अवस्थेत राहते. यामुळे या उंच पर्वत शिखरांवर सतत बर्फ साठलेला राहतो. पाचवा प्रश्न. गरम तव्यावर शिंपडलेले पाण्याचे थेंब नाहीसे का होतात? उत्तर: तवा गरम असतो. त्यामुळे पाण्याचे थेंब शिंपडले की त्याची लगेच वाफ होते आणि ते थेंब दिसेनासे होतात. पुढील प्रश्न. पुढे 4 शब्दांचा गट दिला आहे. त्यातील एक शब्द इतरांबरोबर गटात बसत नाही. तो शब्द ओळखा व तो वेगळा का ते सांगा. साखर, मीठ, रांगोळी, पोटॅशियम परमॅंगनेट. उत्तर: रांगोळी, कारण ती पाण्यात विरघळत नाही. 2. बर्फ, वाफ, पाणी, तेल. उत्तर: तेल, कारण इतर सर्व पाण्याच्या अवस्था आहेत. 3. काच, पाणी, पुठ्ठा, जिलेटिन, कागद. उत्तर: पुठ्ठा, इतर सर्व पारदर्शक वस्तू आहेत.